नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. काल नीटच्या परीक्षेचा रिझल्ट लागला. ही नीटची परीक्षा जी आहे तर ती वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत होती. खरं तर ही परीक्षा झाली होती 3 मे रोजी, परंतु हा पेपर लीक झाल्याचा सगळा विषय समोर आला आणि यानंतर पुन्हा एकदा री एक्झाम होणार अशा पद्धतीनं सगळी चर्चा चालू झाली. त्यानंतर री एक्झाम झाली आणि एका महिन्याच्या आतमध्ये आम्ही ह्या परीक्षेचा निकाल लावू अशा पद्धतीनं यंत्रणांकडनं सांगण्यात आलं होतं आणि त्या पद्धतीनं काल या परीक्षेचा निकाल लागलेला आहे. या परीक्षेला जवळपास देशभरातनं वेगवेगळ्या राज्यांमधनं 20 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी पात्र विद्यार्थी 11.21 लाख आहेत. त्याच्यामध्ये पंजाबचा आर्यन गुप्ता हा टॉपर आलेला आहे. त्याबरोबर पांशुल बन्सल हा हरियाणाचा आहे. हे दोघंही संयुक्तरित्या प्रथम आलेले आहेत. अतिशय वेगवेगळ्या कारणांमुळे ही परीक्षा चर्चेत राहिलेली आहे. सुरुवातीला हा पेपर ज्या वेळेला फुटला तर त्यानंतर अनेक प्रकारचे आरोप, राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागले आणि विद्यार्थी असू द्यात, पालक असू द्यात, सगळेच एक प्रकारे चिंतेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र आता या परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि आता या सगळ्या विद्यार्थ्यांना काय वाटतंय, कारण त्यांच्यासाठी आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीनं संघर्ष करावा लागतोय, हे सगळं त्यांच्यासाठी नवीन होतं आणि पालकांसाठी नवीन होतं. तर आता यापैकी जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत, ज्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे, अशा काही विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधूयात. स्वागत येत आहे तुझं. काय नाव तुझं? माझं नाव वैदेही आहे. बरं, तू पुण्यातलीच आहेस की? हो, पुण्यातलीच आहे. बरं, ही आता एक्झाम रिझल्ट आला, काय भावना आहे? खूप चांगलं वाटतं मला एक्झामचा रिझल्ट आल्यापासून, कारण मागचे 2-3 वर्ष खूप कष्ट केले, तर मग ते सगळं वर्थ इट झालं. कसे कष्ट केले सांग जरा. आम्हाला स्पेशली JESमध्ये ना खूप स्ट्रिक्ट स्केड्यूल असतो. सो ऑलमोस्ट एव्हरी सिंगल डे आमच्या टेस्ट्स असतात. त्याच्यानंतर ऑनलाईन लेक्चर्स खूप सारे असतात. आम्हाला पूर्ण दिवस इतकं कम्प्लिटली बिझी ठेवतात ते की देर इज नो टाईम टू ॲक्च्युली असं टाईमपास करायला टाईम किंवा असं काही नसतोच. आणि तुम्हाला कम्प्लिटली फोकस करावं लागतं, कारण कॉम्पिटिशन खूप जास्त असतं इथे. सो मग इट हेल्प्स यू स्टडी, ते होऊन जातं. आणि द टीचर्स हिअर दे मेक शुअर दॅट यू स्टडी. ते नेहमी नवीन क्वेश्चन्स देतात, खूप सारे टेस्ट देतात, मॉड्यूल्स देतात आणि सतत मोटिवेटेड ठेवतात तुम्हाला की तुम्ही अभ्यास करालच. बरं, आता ही पहिल्यांदा ज्या वेळेला झाली होती परीक्षा, त्यावेळेला तुझ्या अपेक्षा असतील काहीतरी, परंतु पेपर फुटला अचानक, त्यावेळेला काय वाटलं तुला? जेव्हा पेपर फुटला त्या दिवशी मला म्हणजे असं झालं की हे चुकीचं होतं ऑब्व्हियसली, की असं का होतं आहे, कारण की मी 1 वर्ष एक्स्ट्रा दिलं आहे. तर मग मला अजून 1-1.5 महिना देणं थोडंसं ते मेंटली खूप स्ट्रेसफुल होतं. पण त्याच्यानंतर आफ्टर अ पॉईंट आय रिअलाइज की ॲक्च्युली हे बेटरच झालं, कारण जर तो पेपर परत नसता घेतला गेला तर आमच्या सगळ्यांचा रँक्स खूप खराब आला असतं, ज्यांनी प्रॉपरली ऑनेस्टली तो पेपर दिला आहे. कारण खूप लीक झालेला आणि मग लोकांना ऑब्व्हियसली चांगले मार्क आले असते. पण आता त्याच्यावरनं खूप मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू आहे. त्या सगळ्याचा परिणाम तुमच्यावर कुठेतरी झालाच असेल ना? म्हणजे आता राजकारण आय वुड से की मला त्याच्यातलं एवढं कळत नाही, सो मी काय बोलणार नाही. आता बाहेर खूप काही गोष्टी सुरू आहेत, बट दॅन एव्हरीथिंग हॅज लाईक 2 साईड्स आहेत त्याच्या. सो मी त्याच्यावर तर काही बोलू शकत नाही. मी एवढंच बोलू शकते की ही सगळ्यांची जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे की पेपर लीक नाही होणार. इनफॅक्ट आपण गव्हर्नमेंटला बोलून काय, ते स्टुडंट्स जे इतके डिसऑनेस्ट आहेत की ते चीटिंग करतात, चूक कुठे ना कुठे त्यांची पण तर आहे, ते कसं थांबवणार तुम्ही? बरं, पण आता रिझल्ट आलाय, आता काय वाटतंय? आता तर डेफिनेटली खूप हॅपी आहे. काय केलं रिझल्ट आल्यावरती? आता काल रात्रीच रिझल्ट आला, तर आतापर्यंत तर म्हणजे एवढं काही केलं नाही. टीचर्सला भेटलो आहे, हां. सगळ्यांना बेसिकली पेढे वगैरे दिले, तेवढंच केलं. दिले? हो. अच्छा, बरं. आणखी काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण साधूयात. बातम्या वगैरे बघत होता का हे सगळं झाल्यानंतर? हो हो. काय वाटलं हे सगळं चालू आहे तर? आता रिझल्ट आल्यावर छानच वाटलं. इट्स पण ह्या सगळ्या बातम्या आता चालू आहे, आंदोलन वगैरे भरपूर सुरू आहे आणि याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युली एक्झामही दिली होती. तुम्हाला रिझल्ट लागेपर्यंत गॅरंटी होती का की आत्ता तरी पेपर फुटणार नाही? गॅरंटी तर फर्स्ट पेपर जेव्हा लीक होऊन गेला तेव्हा गॅरंटीचं तर आउट ऑफ द विंडो. बरं. बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आत्ता की प्रोटेस्ट्स आर गोईंग ऑन. आपण ॲज स्टुडंट्स इन दिस कंट्री आपण एक अशी सिस्टम असायला पाहिजे जी आपण विदाउट स्ट्रेस रिलाय ऑन करायला पाहिजे. वी शुड बी एबल टू, दे शुड बी रिलायबल, जी आत्ता नाही आहे. विच म्हणून हे प्रोटेस्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट सो दॅट द सिस्टम नोज की आम्हाला चेंज हवा. पण आता ह्याच्यामध्ये सुधारणा तर अनेक पद्धतीनं करण्याची वेगवेगळ्या पद्धतीनं सुचवलं जातं आहे. पण ह्या महिनाभरामध्ये जे परत एक्झाम देण्याची जी सगळी प्रक्रिया होती, त्याच्यामध्ये तुमच्या डोक्यात काय विचार? ह्या महिन्याभरात तर मी फुली डिटॅच केलेलं. मी
आउटसाईड थॉट्सला माझ्या डोक्यात तर येऊ नव्हतं काहीच ते. नाही, मीडिया काहीच वगैरे काही नाही, बिलकुल नाही, सगळं बंद होतं, सोशल मीडिया वगैरे सगळं बंद. सगळं बंद. माझं मेन फोकस होतं की एकदा परत चान्स मिळाला तर आपण त्या शुडंट गिव्ह दॅट चान्स. बरं. आता निकाल लागला, आता काय वाटतं? आता छान वाटतं, खूप छान वाटतं. पेरेंट्स काय बोल? पेरेंट्स दे आर व्हेरी हॅपी. तू कुठला आहे प्रॉपर इथलाच? कोथरूड. बरं. आणि इकडं शिक्षकांचा रोल याच्यामध्ये सगळा महत्त्वाचा असतो. हां, व्हेरी इम्पॉर्टंट. ते आपले मेंटल हेल्थला पण खूप इम्पॉर्टंट असतात. टीचरसोबत इंटरॅक्ट करत म्हणजे त्यांनीच फुल 2 इयर्स इट्स बिकॉज ऑफ देअर हार्डवर्क जिथे आम्ही इथं आहोत. बरं. काय नाव तुझं, किती मार्क्स? अभिराम पाटील. माझे मार्क्स 648 आहे. माझी रँक 15,047. मागची जी परीक्षा होती ना, आत्ताचे जे रँक आले त्याच्यामध्ये तुला डिफरन्स काय झाला? खूप डिफरन्स होता. फर्स्ट पेपरमध्ये मी एवढं चांगलं नाही केलेलं. या पेपरमध्ये आय डिड मच बेटर. दादा तुझं काय नाव आहे? आर्यन विद्यासागर. किती पडले मार्क्स? 682 पडले, रँक 229. बरं. आता काय वाटतं, रिझल्ट आला आहे, मागची परीक्षा याचं कम्पेअर केलं तर कसं आहे? मागच्या परीक्षाचं रँक नव्हती आली तर सांगता नाही येणार एक्झॅक्ट. पण तरी तू अंदाज असतोच ना. मागच्या वेळेस पण अशीच गेलेली, चांगलीच गेलेली. बरं. घरचे काय म्हणतात दादा? घरचे पण खूप खुश आहेत सगळे. 2 वर्षाचं सगळं मेहनत. पण तुला गॅरंटी होती का की व्यवस्थित जाईल, आता हा पेपर फुटणार नाही? हो, म्हणजे गॅरंटी तर आता 100% कोणालाच देता नाही येत. बरोबर. तरी असं हे आशा होतीच की ह्यावेळेस नाही होणार. थोडं स्ट्रिक्ट त्यांनी मेजर्स लावलेले. सो पण हे प्रिकॉशन अगोदर घेणं गरजेचं होतं असं नाही वाटत? हो होतं, पण आता त्याच्यावरती आता जास्त मला माहिती नाही आहे, मला सांगता नाही येणार. पण आय गेस घ्यायला पाहिजे होतं मे बी. घ्यायला पाहिजे होतं. बरोबर. बरं. आता प्रोटेस्ट वगैरे सुरू आहे दिल्लीत, काय बघताय का बातम्या वगैरे काय? आता आता तर आत्ताशी बघायला लागलं हां. तर हो, आता ते तर होईलच. ते एवढं लीक वगैरे एकदम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, हां. तर ते तर करायलाच पाहिजे. तर काय ते आता रिझल्ट आलाय, त्या रिझल्टबद्दल तुला काय वाटतं, स्वतःच्या रिझल्ट? मी तर खुश आहे. मला जेवढे एक्सपेक्टेड होते तेवढे झालेले. घरातील लोक काय बोलले रिझल्ट पाहून? ते तर खुश आहे. त्यांना आता जे जीव भांड्यात पडला. ते रँक येईपर्यंत हेच राहतं थोडं. काय सेलिब्रेशन वगैरे केलं का? काय अजूनही ट्रेस आहे, अजूनही वाटतं काहीतरी आता होतं आहे अजून? नाही, आता रात्रीच आलं रिझल्ट. आत्ताच इथे आलं. आता सेलिब्रेशन होईल 1-2 दिवसात. बरं. पण हे ज्या पद्धतीनं प्रक्रिया पूर्ण परीक्षेची राबवली गेली त्याच्याबद्दल तुला एक म्हणजे विद्यार्थी म्हणून, परीक्षार्थी म्हणून तुला काय वाटतं, याच्यामध्ये काय बदल व्हायला? विद्यार्थी म्हणून तर स्ट्रेसफुल तर राहतोच तो. 1 महिना पूर्ण परत अभ्यास करायचा. एकदा आता सुट्टीमधून आल्यावर परत अभ्यास करायचा आहे त्याच सिरियसनेसच्या ह्याच्यामध्ये, आणि तेवढाच बल्कमध्ये अभ्यास. तेवढं तर ते स्ट्रेस तर होतं. मेंटली फिजिकली सगळंच एक्झॉस्ट होऊन जातो. मग त्याच्यासाठी असं परत काही व्हायला नाही पाहिजे. मग त्याच्यासाठी सरकारने करायलाच पाहिजे. आता तुझ्यासोबत अनेक जे विद्यार्थी असतील ते ग्रामीण भागातून आलेले असतील, अनेक जण खूप संघर्षातून आलेले असतील, त्यांच्यासाठी हा काळ किती कठीण होता बरं? त्यांच्यासाठी तर होईलच. असं एवढे इन्स्टिट्यूट वगैरेचे फीस वगैरे भरतात ते लोक, त्यांना परत 1 महिना तेच करायचं. काही लोक बाहेरून पुण्यामध्ये येतात, मुंबईमध्ये राहतात, त्या लोकांना परत राहायचं प्रॉब्लेम तर झालेलेच आहे इथे. पण काही लोकांना हॉस्टेलवर जे राहतात, परत त्या लोकांना किती मार्क्स मिळाले? 645. हॅपी? या सगळ्यामध्ये जशी विद्यार्थ्यांची परीक्षा होती तशी पालकांची देखील एक प्रकारे परीक्षाच होती, आणि या परीक्षेत अनेक पालक उत्तीर्ण झाले. तर आता काहींच्या पाल्यांना यश मिळालेलं नाही आहे, काहींच्या पाल्यांना यश मिळालेलं आहे, पास झालेले आहेत, परंतु ही खऱ्या अर्थानं परीक्षा अख्ख्या कुटुंबाचीच होती असं म्हटलं तर चुकीचं आहे मॅडम? तसं बघायला गेलं तर परीक्षा देत असताना सगळं कुटुंबच परीक्षा देत असतं. मुलं जरी पेपर लिहित असते तरी बाहेर आईवडील त्यांचे तेवढ्याच प्रेशरमध्ये असतात. जरी मुलांनी अभ्यास केलेला असला म्हणजे मुलं करतातच, त्याचा काही प्रश्न नाही आहे, पण घरातून पण आणि सगळ्यांचाच तेवढा सपोर्ट राहिलेला असतो मुलांना, आणि मुलं करून घेत असतात म्हणजे सगळं. हे जे आपण सगळे कुटुंब म्हणूनच आपण एक जे स्वप्न पाहतो त्या स्वप्नाला असे पेपर फुटी वगैरे हे असे जे डाग लागतात, ज्या पद्धतीनं स्वप्नांना सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जातो, भ्रष्ट मार्गाने यश मिळवण्याचा जो प्रयत्न केला जातो, त्याकडं पालक म्हणून तुम्ही कसं बघता? कारण विद्यार्थी परीक्षा देतील, हे सगळं करतील, पण पालकांना हे सगळं खूप वेगळ्या पातळीवरती फेस करावं. बरोबर आहे, कारण हे अतिशय चुकीचं आहे.
ॲक्च्युली एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढी मोठी एक्झाम जर तुम्ही घेताय भारत सरकार म्हणून, तर तुम्ही तेवढंसं त्या गोष्टीने घेतल्या पाहिजेत, तेवढे प्रिकॉशन घेतले पाहिजेत प्रत्येक गोष्टीचे. कारण हे मुलांना ज्या नंतर स्ट्रेसमधून जावं लागते तेही काही सोपं नाही आहे. कारण मुलांनी पहिली एक्झाम दिल्यानंतर नंतरचे जे 2 महिने 1.5 महिने जे गेले ते खूप मुलांसाठी कठीण होते. मुलांसाठीही होते, पालकांसाठीही होते, सरांसाठीही होते. कारण इथून पण सरांनी कधी त्या फ्लोमधून मुलांना बाहेर येऊ दिलं नव्हतं. आणि परतचे 2 महिने म्हणजे बाहेरून जे मुलं आलेली होती त्यांनी हॉस्टेल सोडलेले होते, परत त्यांना इथं येऊन ते बघणं, सगळ्या गोष्टी करणं, तेही खूप अवघड होतं. असं नाही आहे की जी मुलं लोकल होती त्यांच्यासाठी थोडंफार तरी सोपं होतं म्हणजे. पण ॲक्च्युअल जी हॉस्टेल सोडून गेलेली होती त्यांना प्रत्येकाला हॉस्टेल मिळालंच असंही नव्हतं. तेव्हा अशा वेळेस सरांनी खूप मदत केलेली आहे. पण एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून थोडंसं याकडे लक्ष दिलं पाहिजे सरकारने आणि पुढच्या वेळेस याची काळजी घेतली पाहिजे की मुलांना अशा प्रेशरमध्ये नाही आलं पाहिजे. तुमच्या एजनुसार तुम्हाला काही एक्सपिरियन्स तरी असतात अशा पद्धतीनं की अडचणी येत असतात, परंतु मुलं ज्या वयाच्या टप्प्यावर असतात अशा वेळेला ज्या वेळेला अशा पद्धतीच्या काही घडामोडी घडतात याचा मुलांच्या मानसिकतेवर किती परिणाम होऊ शकतो? होऊ शकतो. फक्त आता एवढंच झालं की जेव्हा रीनीट लागली तेव्हा ज्या काही मीडियामध्ये बातम्या येत होत्या, जे काही असेल त्या ॲक्च्युली म्हणजे आम्ही तरी पॅरेंट्समधून मुलांना कुठल्याही गोष्टी सांगत नव्हतो. म्हणजे त्यांना त्या कळूही देत नव्हतो. फक्त लागली एक्झाम आणि कशासाठी एवढंच. पण रोजच्या रोज ज्या घडामोडी होत होत्या त्या आम्ही म्हणजे मुलांपर्यंत तरी जाऊ देत नव्हतो. कारण मुलांना त्याचा स्ट्रेस नको आणि अभ्यासाच्या ह्याच्यात त्यांना मोबाईल वगैरे सगळं बंद. हां, म्हणजे तसंही ते वापरतच नव्हते मुलं. म्हणजे जसे 11-12 सुरू झाली आहे तसं मोबाईलपासून तसे लांब होते. हां, आणि रीनीट लागल्यावर तर त्या 2 महिन्यात वापरायचा प्रश्नच येत नव्हता. त्याच्यामुळं मुलांना तसंही आम्ही त्याच्यापासून लांबच ठेवलं होतं. तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागली की त्यांना ह्या बातम्या वगैरे हे जे सगळं सुरू आहे ते बघून स्ट्रेस येऊ शकतो म्हणून तुम्हाला खूप काळजी घ्यावी. हो. कारण मुलं एकतर माझ्या मुलगीचं असं होतं की ती घरात फक्त 2 ते 3 तास यायची. बाकी ती पूर्ण वेळ क्लासमध्येच असायची. इथेच म्हणजे राहायला इथंच रात्रीचे ते लायब्ररीतच असायचे. त्याच्यामुळं जे काही 2-3 तास घरात येतील एकतर फोनला ते शक्यतो मुलंच कधी हात लावत नव्हती त्या 2 महिन्याच्या काळामध्ये. आणि त्याच्याही आधी खूप कमी. त्याच्यामुळं सोशल मीडियावरती काय काय चाललं आहे हे थोडंसं मुलं त्याच्यापासून लांबच होती. थँक्यू. तर आपण पाहिलं की ही परीक्षा, जसं मी सुरुवातीला सांगितलं की ही जी परीक्षा आहे ही काय फक्त विद्यार्थ्यांची परीक्षा नव्हती, हे ॲक्च्युली पालकांची देखील परीक्षा होती, कुटुंबाची देखील, आणि जे प्रशासन आहे त्या प्रशासनाची देखील एक परीक्षा होती. आता या परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे. अनेकांना एक उत्तुंग अशा पद्धतीचं यश मिळालेलं आहे. मात्र सिस्टीममध्ये कुठंतरी सुधारणा करण्याची अतिशय महत्त्वाची गरज आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या बोलण्यातनं येते, पालकांच्या बोलण्यातनं येते. कारण अनेक वर्ष हे जे विद्यार्थी आहेत ते तयारी करत असतात, डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहत असतात आणि या स्वप्नांना जर अशा भ्रष्ट लोकांमुळं जर सुरुंग लागत असेल तर ते अपयश जेवढं या यंत्रणेचं आहे तेवढंच समाज म्हणून आणि जे प्रशासन आहे, राज्यकर्ते आहेत, त्यांचं देखील हे अपयश आहे. ह्याच्यापासून त्यांना लांब जाता येणार नाही. पाहूयात आता या सगळ्यामध्ये आता पुढे काय होतं. CJPचं दिल्लीमध्ये प्रोटेस्ट देखील आहे, आपलं त्याच्यावरती लक्ष आहे. सोनम वांगचुक यांचा उपोषण खूप मोठ्या प्रमाणावरती देशभरामध्ये आता चर्चेत आहे. या सगळ्या आता नीटचा रिझल्ट लागल्यानंतर त्या उपोषणाला काही नवीन दिशा मिळते का, किंवा विद्यार्थी किंवा त्यांचे पालक आता काही वेगळा स्टँड घेतात का, यावरती आपलं लक्ष असणार आहे. थांबूयात आपण इथंच. धन्यवाद.